नमस्कार, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं दुमदुमणाऱ्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरावरील एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांना पुजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। सासन काठी घेऊन प्रदक्षिणा घालत असताना काही तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येते। या घटनेच्या निषेधार्थ आता ज्योतिबा डोंगरावर कडकडीत बंद पाळण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। नमस्कार। कालचा जो प्रकार ज्योतिबा डोंगर येथे कालचा प्रकार जो झाला, पिरिते गावचे एक सासनकाठी आली ती आणि मंदिरामध्ये जवळजवळ सकाळी 8 वाजता सासनकाठी आलेली ती 1-1:30 वाजेपर्यंत मंदिराभोवती अगदी ह्याच्यात म्हणजे जल्लोषमध्ये नाचत होते। त्या जल्लोष नाचत असताना पालखीचं त्यामध्ये आमची दुपारती असते, आरती असते, त्याला व्यत्यय येत होता। त्याचबरोबर उंट आम्ही नवीन आत्ता आणलेला आहे, अजून त्याचा सरावसुद्धा चालू आहे। त्याचबरोबर त्या उंटाची छेडछाड केली त्यांनी। तसेच आमच्या इथले ढोल वाजवतात सेवेकरी, त्यांनासुद्धा धोतर वयोवृद्ध आहेत, आजोबा आहेत, त्यांना त्या लोकांनी परिचय गावच्या त्यांचं धोतर वगैरे टोपी वगैरे गुलाल मारला त्यांच्या तोंडावर। तसंच आमच्या काळभैरवचे तिथे नारळ जे फोडायला बसतात त्यांनासुद्धा तिने केसर मारणे वगैरे, त्याचबरोबर महिलांना वगैरे जरा ते मध्यधुंदीमध्ये होते आणि अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो दारूच्या नशेतच सगळी होती आता तुम्हाला सांगायचं म्हणजे। आणि अशी 150-200 लोक मंदिराभोवती सकाळपासून 1-1:30 वाजेपर्यंत तिने हैदोस माजवलेला थोडक्यात सांगतो तुम्हाला। आणि हे होत असताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना हे प्रयत्न केला की हे करण्यासाठी अटकाव केला, तरी त्यांनासुद्धा ऐकलं नाही। त्यांच्यावरसुद्धा धक्काबुक्की त्यांना केली। त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा होतं, त्यांनासुद्धा काही 1-2 महिलांनासुद्धा त्यांनी ढकल हे केलं। त्याच असा ज्यावेळी त्यांचा उन्माद माजत गेला आणि पुजाऱ्यांना अर्वाच्य शिव्यासुद्धा दिल्या त्यांनी, मग ते सण न होता अनेक भाविक तिथं अगदी त्यांना ते भयभीत बी झाले। अशी लोक येतात, नाचतात, तिथं रांगा चालू आहेत, मोठा रविवार होता। त्यामुळं आमच्या लोकांनासुद्धा किती सहनशीलता करायची म्हणून लोकांना त्यांना काढण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यांनी नंतर शिवीगाळ वगैरे चालवून त्यांना आणि चुकून काही लोकांनी माहिती चुकीची दिली गेली। आज आम्ही पुजारी वर्ग आहे, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल करू शकत नाही, त्यांना आशीर्वाद देणारी माणसं आम्ही, आणि त्यांच्यावर आम्ही परत गुन्हा दाखल करणे हे आम्हाला योग्य वाटलं नाही। कारण ती अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे व्यसनाधीन होती आणि त्यांच्यावर आम्ही जर आज काल कंप्लेंट दिली, आम्ही मेडिकलसुद्धा केली असती तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। परंतु पुजारी वर्गानं आशीर्वाद द्यायचा असतो, कुणावर गुन्हा नाही। त्यांच्या सरपंचांनी त्यांनी स्वतः माफीसुद्धा मागितली, मी यांच्या वतीने माफी मागतो आणि असं काय होणार नाही इथनं पुढं। त्यांनी माफीनामासुद्धा मागितला। मग आता एखाद्यानं माफी मागितल्यावर क्षमा करणे हे कर्तव्य बी असते, म्हणून आम्ही त्यांना कालचा तो विषय संपवलेला। कारण आणि ह्याच्यामुळे काय झालं, कुणीतरी व्हिडिओ केला की पुजाऱ्याने मारले, परंतु त्या लोकांनी अनेक भाविकांना त्रास दिला। आणि ही जी लोक जनता येत्या भाविक हा पुजाऱ्यांच्याकडे बघूनसुद्धा येतो आणि त्यांच्या जीवावर बी येत असतो इथं। कारण काही लोक कसं आहे, एवढी मोठी लोक येत असताना काही इथं अनर्थ घडला तर पुजारी त्यांना धावून येतो आणि कुठेही अत्याचार किंवा अन्याय होत असेल तर पुजारीसुद्धा तो बघवत नाही आणि त्यांना सोय करणे, त्यांची व्यवस्था इथनं जाणं हे आमचं कर्तव्य आहे पुजाऱ्यांचं। आणि एवढा मोठा भाविक येतो आहे, त्यांच्यासाठी आम्ही तिथं निश्चितपणे अन्यायाला आम्ही वाचा फोडणार अशी माणसं आहे। आणि त्यामध्ये आम्ही तिथं त्यांच्या जे चाललेला उद्रेक 150-200 माणसांचा ते आम्ही तिथं बंद करण्याचा प्रयत्न केला। आणि अनेक लोकांनी प्रत्यक्षदर्शिनी होतीत, त्यांनीसुद्धा तेच म्हणलीत की चुकीचं आहेत, अशी लोक अनेक वेळा येतील मंदिरामध्ये दंगा आणि हैदोस माजवतील। देवस्थानासुद्धा प्रयत्न केला, डिपार्टमेंटने प्रयत्न केला आणि क्षमा याचना झाली, त्यांना सोडण्यात आलं परत असं करू नका म्हणून। आता अनेक काही चॅनल्सवाल्यांनी ते तेवढाच व्हिडिओ घेतला, परंतु त्यांच्या चुका काही बघितल्या नाही। आणि तेव्हा काय झालं, पुजारी वर्गाने मारला म्हणून काय झालं की बातमी लिकेज केली आणि पुजारी वर्गांच्या अनेक आमच्या कमिटी आल्या की वाईट एकदम म्हणजे काही पुजारी असे आहेत तसे, परंतु ही चुकीचं आहे। एकच बाजू मांडली गेली आणि ही बाजू मांडत असताना आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया समाजामधल्या कोणाला ज्योतिबावरल्या ग्रामस्थांना विचारत न घेता एकतर्फी बातमी लावली, ते चुकीचं आहे। आम्ही त्यांचा आज कुठल्याही चॅनलचं नाव घेतलं, परंतु तुम्हाला सांगतो जे चॅनलवाले तुम्ही दिलं असेल ही आमची प्रतिक्रिया आहे। आज गाव आमच्या एक तुम्हाला सांगतो की एखाद्या दुःख आम्ही व्यक्त केलं आहे की अनेक भाविक येतात, म्हणून आम्ही निषेध म्हणून तिथं आज दुकानंसुद्धा आमची बंद झालेली आहेत। ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे का की एक चूक नसताना आमच्या ह्याच्यावर लादली गेल्या आणि ही भाविकांसाठी आम्ही हे केलं की काही नशेखोर येतात आणि ते दंगा माजवाल्यात म्हणूनच त्यांनी केलं, म्हणून आम्ही त्यांना थोडा प्रतिकार केला असेल। परंतु सगळे आणि हा जो आजचा जो निषेध आहे तो आमचा नसून ते भाविकांचा आणि या जनतेतनं आलेला आहे।
आणि म्हणून आम्ही सांगतो असं इथून पुढं काही होणार नाही. आमची तर चूक नसताना आम्हाला वाईट वाटायला की प्रतिक्रिया तुमच्या वाईट आल्यात. तर आज हे पुजारी वर्ग आहे हे तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी असतोय, कुठले कुणाला शिवीगाळ करण्यासाठी नाही. जो माणूस आशीर्वाद देतोय ते त्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करणे त्यांच्यावर हे आम्हाला बी योग्य वाटत नव्हतं. तर हे केलेलं ह्या ज्या कोणी मीडियाने जे कुठले असेल चॅनल त्यांचा आम्ही निषेध बी करतो आणि नाराजी व्यक्त करतो. आज जी बातमी आलेली आहे तशीच तुम्ही ही त्या चॅनलवर प्रत्येकाने द्यावी ही आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो तुम्हाला.